मनःशांती आणि निरोगी जीवन हवं असेल, तर वास्तूत काही नकारार्थी बाबी असतात. काही वास्तुशांती लोक करत नाही. काही वास्तू स्मशानभूमीलगत असतात. काही पंथांचे लोक दफनविधी करतात, दहन करत नाहीत. अनेक समाज आहे, आम्ही त्यांना बोलवणार आहोत निफाडला. त्यात गिरी, पुरी, भारती, गोसावी या समाजाचे लोक दहन करत नाही, दफन करतात. लहान मुलं मेली की ते घरातच पुरतात. त्या घराची स्मशानभूमी होते. या पूर्वापार हजारो वर्षाचा इतिहास या मार्गाला माहीत आहे आणि त्या घरात स्वास्थ्य अजिबात लाभत नाही. भूतकाळच होतं. म्हणून असल्या गोष्टी कृपया करताना हे संमेलन यासाठी आपण घेत आहोत. चुकून एखादा जर आजारी व्यक्ती, कॅन्सर व्यक्ती किंवा दुर्धर आजाराचा व्यक्ती त्याला दफन दिलं समजा. विज्ञानातून मी उत्तर देतोय. आणि कालांतरानं त्या पुरलेल्या जागेवर एखादा घूस, उंदीर किंवा जमिनीतला प्राणी पोचला आणि ती दुर्गंधी जर बाहेर आली, त्याचे परिणाम काय होतील? भारतीय मीमांसकार आणि भारतीय संस्कृतीनं यावर सिद्धांत दिलेला आहे, की मनुष्य मेल्यानंतर त्याला जाळून टाका, दहन करा. 13 दिवस शास्त्रोक्त पद्धतीत त्याचे अंत्यसंस्कार करा. म्हणून यापूर्वी आपल्या अंत्येष्टी ग्रंथामध्ये ही सगळी वैज्ञानिक कारणं अध्यात्मातून दिलेली आहे. म्हणून आपणाला आपली वास्तुशांती केली का नाही, ती जागा पवित्र आहे की नाही. अनेक जणांनी स्मशानभूमीला लगत आपले काही वास्तू बांधलेल्या आहेत. अनेक काही अशा वास्तू आहेत की मंदिरा शेजारी, काही मंदिरात समोर बांधलेल्या आहेत. ज्या ठिकाणी मारुती मंदिर आहे त्याच्या शेजारी गृहस्थाश्रमी लोक राहतात, तुम्हाला एकही माणूस सुखी दिसणार नाही. काही दुमजली मंदिरं मारुतीची आहेत, पुजारी मारुतीच्या डोक्यावर राहतो, तो तुम्हाला आयुष्यात कधी सुखी दिसणार नाही. तो सतत दरिद्री दिसेल. या सारी व्याख्या, ही सारी वल्गना, ही सारी संकल्पना आमचे वास्तुतज्ञ आपणाशी निश्चितपणे सांगतील यात दुमत नाही. सांगण्यासारख्या खूप बाबी आहेत, परंतु घरात बंद पडलेली घड्याळ, फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला,